मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता आता सार्थकने पूर्णपणे ठरवलेलं असते की मनोजला पूर्णपणे निर्दोष सिद्ध करून द्यावं म्हणून. कारण की आता सुद्धा इकडे सार्थकला म्हणत असते की अरे सार्थक, हे तू काय करत आहे आणि तू तुझ्या बायकोच्या भावाला तू निर्दोष सिद्ध करत आहे. तुला माहिती नाही का त्यांनी तुझ्या बाबांचा जीव घेतलेला आहे म्हणून, आणि ह्या माणसाला तर शिक्षा झालीच पाहिजे असं सुद्धा आता आता सार्थकला म्हणत असते. ते आता सार्थक आता सुधाला म्हणत असते, आई मनोजदादा एकदम निर्दोष आहे आणि त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. आणि आता सार्थक आता मनोजचा पक्ष घेऊन आता तो सुधाला आता सांगत असतो. तेव्हा आता सुधा आता मनोज सार्थकचं काहीच ऐकायला तयार नसते आणि ती म्हणते की ज्या ज्या मुलाने माझ्या नवऱ्याचा जीव घेतलेला आहे आणि तुला पोरकं केलेलं आहे त्या माणसाला आम्ही शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं आता सुद्धा आता सार्थकला सांगत असते. आता सार्थकने सुद्धा ठरवलेलंच असतं की आता मनोजला निर्दोष सिद्ध करून घ्यावं म्हणून. आता इकडे सुद्धा आनंदीला खूपच त्रास देत असते आणि इकडे वृंदा आणि शलाका सुद्धा आनंदीला खूप त्रास देत असतात. कारण की तिला सारख्या बोलत असतात की तुझ्या भावाने आता इकडे माझ्या नवऱ्याचा जीव घेतलेला आहे म्हणून असं सुद्धा. आणि आता वृंदा सुद्धा शलाका हे सर्व काही आनंदीला खूप सारख्या बोलत असतात. आता यांच्या बोलण्यापायी आता आनंदी खूपच कंटाळून गेलेली असते. कारण की तिला सारखे हे बोलणे काही यांचे सहन होत नाही. इकडे सार्थकला सुद्धा आनंदीला असे हे लोक बोलत आहे म्हणून त्याला सुद्धा काही सहन होत नाही. आणि त्यांनी आता ठरवून घेतलेलं असते की पूर्ण पुरावे आता आणावे मनोजच्या बद्दल आणि आता पूर्णपणे आता मनोजला सिद्ध आता करावं म्हणून. आता निर्दोष सिद्ध केल्याशिवाय आता सार्थक सुद्धा बाजूला हटणार नव्हता. आता इकडे आता आता सार्थक आता आईला म्हणतच असतो आणि आता त्याला काही पुरावे आता मिळते आणि काही फोटोज आता त्याला मिळतात आणि ते फोटो आता तो आनंदीला येऊन दाखवतो. त्यामध्ये आता मनोज हा गाडी चालवत नसतो आणि भलतंच कोणीतरी गाडी चालवत असते. तेव्हा तो फोटो आनंदीला दाखवतच असतो आणि आनंदी ते फोटो बघतच असते. तेव्हा तिथे सुधा येते आणि आता आज ते फोटोसुद्धा सार्थक आता सुधाला दाखवतो आणि म्हणतो, हे बघ आई, मनोज दादा गाडी चालवत नव्हते. तेव्हा आता सुधा आता सार्थकला म्हणत असते, अरे तू हे काय करत आहे आणि आता त्या माणसाला शिक्षा भेटणारच होती आणि तू हे मधातच काय फोटो वगैरे आणत आहे. आणि ते फोटो घेते आणि सुद्धा हे फेकून देते. आता इकडे वृंदा आणि शलाकाला तर खूपच घाबरपणा झालेला असते. आता इकडे केदार सुद्धा यांच्या लपून गोष्टी ऐकत असतो. कारण की हे सर्व काही केदारनीच केलेलं असते आणि आता ते फोटोमध्ये सुद्धा केदारच असतो. त्यामुळे आता केदारला तर पूर्णपणे घामच सुटून गेलेला असतो. कारण की त्याला असं वाटते की हे सर्व काही जर समोर आलं तर माझा चेहरा समोर येणार असं सुद्धा आता केदारला याची खूपच भीती वाटत असते. आणि आता शलाकासुद्धा इकडे खूपच घाबरून गेलेली असते. इकडे वृंदाची सुद्धा पूर्णपणे फाटून गेलेली असते. आता इकडे आता सार्थकने सर्व काही फोटो आता सुधाला दाखवलेले असतात. ते आता सुधा आता नाकारायला तयारच असते की हे सर्व काही मनोजने केलेलं आहे म्हणून. आता मनोजला शिक्षा व्हावी म्हणून सुद्धा पुरेपूर प्रयत्न करीत असते. इकडे मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार. आता सार्थकला पुरावे मिळालेले आहे. आता तो कोर्टामध्ये ते पुरावे देणार आणि तो मनोजला आता निर्दोष सिद्ध करणार. हे आपल्याला पुढील भागामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे. तर बघत राहा मन धागा धागा जोडते नवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.